मकर संक्रांतीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत तिळगुळ कसं बनवायचे याची रेसिपी. तिळगुळ बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुतले पाण्याने आणि उन्हात वाळत घातले. एक दिवस अगोदर तिळ स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातली माती खडा जे काही असेल तर निघून जाईल. तर इथे मी 200 ग्राम शेंगदाणे आणि 250 ग्राम गूळ घेतलेला आहे. तिळ पण आपल्याला 5-1 मिनटं भाजून घ्यायचे. थोडेसे चटचट वाजेपर्यंत तीळ भाजायचे. ह्या प्रकारे जर तुम्ही तिळगुळ बनवले ना तर ते असे चिकट होणार नाहीत आणि तोंडात टाकताच विरघळतील. गूळ जास्त वेळ आपण गॅसवर जर तापवला ना तर त्यात कडकपणा येतो आणि आपले जे तिळगुळ आहेत ते असे चिकट होतात, म्हणजे ते कडक होऊन जातात. त्यासाठी आपल्याला गूळ हा प्रमाणशीर गरम करायचा आहे. गूळ वितळवण्यासाठी 2-3 चमचे पाणी घ्यायचं आणि मग त्यामध्ये गूळ सोडायचं, जेणेकरून आपला गूळ हा करपणार नाही. आता आपला गूळ मस्तपैकी मेल्ट झालेला आहे. 5-1 मिनटं लागतो वेळ. आता त्यात आपण तीळ आणि बारीक वाटलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करूया. आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि गोळे वळायला घ्यायचे. या प्रकारे आपले गोळे तयार होतील. आपला तिळगुळ तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.